अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. भक्त हो, आयुष्यामध्ये सुख असो दुःख असो आपल्या आयुष्याचा प्रवास हा चालूच असतो. पण या आयुष्याच्या प्रवासाला प्रेरणा देणारे स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तर भक्त हो, महाराज अगदी प्रत्येकाच्या भाग्यात नसतात. जो भाग्यवान आहे त्याला संधी मिळते माऊलींची सेवा करण्याची आणि महाराजांची कृपासुद्धा त्याच्यावरतीच होते. आता तुम्ही ही माहिती पाहत आहात म्हणजेच तुम्ही भाग्यवान आहात. तर आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि ते तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल. तर याआधीसुद्धा आपण महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप महत्त्वाच्या सेवा पाहिलेल्या आहेत. तिथे तुम्हा सर्वांचे खूप सगळे प्रश्न येत आहेत, म्हणजे तुम्हाला काही प्रश्न पडलेले आहेत त्याचीसुद्धा उत्तरे आणि आज एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. कारण काय होतं, तुम्ही महाराजांच्या वेगवेगळ्या सेवा करता तरी देखील तुम्हाला यश येत नाही आहे किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नाही. खूप जण अजूनही दुःखी आहेत, काही जण नव्याने सेवा करत आहेत, मग कशी करायची हे समजत नाही. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि प्रकट दिनाविषयी एक प्रभावी सेवासुद्धा आज आपण पाहणार आहोत. तर माझ्या सर्व ताईंनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला सर्व माहिती लक्षात येईल. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. भक्त हो, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे 10 एप्रिलला. तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आता तुम्ही खूप जण जुने सेवेकरी आहेत, खूप जण नवीन सेवेकरी आहेत. बघा, नवीन सेवेकरी खूप जास्तीत जास्त महत्त्वाची माहिती घेतात, नियमांचं पालन करतात आणि त्यांना लवकर महाराजांची कृपा होते. हा सुद्धा एक साक्षात्कार आहे. आणि जे जुने असतात त्यांना जी काही थोडीफार माहिती असते त्याच्यावरती त्यांच्या सेवा चालू असतात. बऱ्याचदा त्यांना स्वतःला असं सुद्धा वाटतं की मी खूप जुना सेवेकरी आहे, आता मला जास्त सेवा करण्याची गरज नाही आणि त्यांचे काम होत नाहीत आणि मग ते बोलतात की आम्ही खूप दिवस स्वामींची सेवा केली, अनुभव आला नाही. पण महाराजांचा अनुभव हा येतोच. मी तुम्हाला 100% सांगते, जर तुम्ही मनापासून नियमांचं पालन करून सेवा केली, जास्त काही केलं नाही ना तरी तुम्ही मनातून आर्त भावनेने जरी श्री स्वामी समर्थ महाराजांना सुखात असो दुःखात असो प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही आवाज दिला ना तर माऊली आर्ततेने धावून येतात. हा खूप खूप लोकांना अनुभव आलेला आहे. मी स्वतः तर खूप अनुभव घेतलेला आहे. पण असे खूप भक्त आहेत की ज्यांचे कामं स्वतः महाराजांनी करून दिलेले आहेत आणि हा अनुभव स्वतः त्यांनी पाहिलेला आहे. तर भक्त हो, तुम्ही सर्वजण खूप दुःखी आहात. आता काही घरामध्ये संतान प्राप्तीच नाही आहे, म्हणजेच काय तर वंशच आता नाही, मूलबाळ झालं तर वंश कसा वाढणार, हे सुद्धा एक सगळ्यांना चिंता असते किंवा प्रत्येकाला एक आई वडील होण्याचं भाग्य लाभावं. त्याचबरोबर काही घरांमध्ये खूप मुलीच आहेत, 1 2 3 मुली आहेत. जावेला नंदेला ताई आमच्या घरामध्ये मुलगाच नाही, स्वामी तुमच्या कृपेने मुलगा हो द्या. हे बघा, तुम्ही म्हणाल की दरवेळेस आपण मुलगा होण्यासाठीच का सेवा सांगतो. असं अजिबात नाही. स्वामींच्या सर्व सेवा या प्रत्येक दुःखावर म्हणा किंवा प्रत्येक तुमच्या संकटावर असतात. पण तुमच्या कमेंट्स असतात त्यामुळे मी हा उल्लेख करते. मुलगा मुलगी भेदभाव इथे कोणीही करत नाही. मी स्वतः एक स्त्री आहे, तर मी अजिबात मुलींवर अन्याय करते किंवा माझं हे मत नाही आहे. मला स्वतःला सुद्धा एक पहिली मुलगी आहे जिला मी लक्ष्मी म्हणत असते आणि पहिली खरंच मुलगी असावी जिच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि लक्ष्मी स्थिर राहते. तर भक्त हो, ज्यांना मूलबाळ नाही आहे, मुलगा नाही आहे, ज्या घरामध्ये मतिमंद मुले जन्माला येतात, विवाह जमत नाही, सतत आजारी, पती पत्नीचा वादविवाद, जे काही तुमचे अडचणी असतील त्या, किंवा तुमचं घर बांधण्याचं स्वप्न आहे, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, जे 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 स्वप्न असतील ना ते सर्व पूर्ण होतील. आता याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करायचे आणि मांडणी कशी करायची, दोनही व्हिडिओ टाकलेले आहेत. तर बऱ्याचशा ताईंचे 108 श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण चालू आहेत. काही ताईंचे 9 गुरुवार तर काही ताईंचे 11 गुरुवार व्रत चालू आहे. आणि मग तुम्हाला खूप सगळे प्रश्न पडले तर थोडक्यात त्याबद्दल सांगते. 108 ज्यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण चालू आहेत त्यांना वेगळे 21 करण्याची गरज नाही. त्यामध्येच तुम्ही एक मांडणी वगैरे केली नसेल तर 21 दिवसांसाठी मांडणी करा माऊलींची आणि मग त्यानुसार पारायण करा. ज्या घरामध्ये मांडणी करणं शक्य नाही आहे, ताई आम्हाला
तुम्हाला फक्त पारायण करायचं आहे, तुम्ही मांडणी करू नका, चालेल. महाराजांना फक्त तुमच्या मनापासून सेवा पाहिजे. तुम्ही देवघरासमोर एक साईडला पोथी ठेवा आणि फक्त महाराजांची तिथे पोथी नियमित वेळेत वाचत जा किंवा तुम्ही कुठल्याही वेळी वाचू शकता, नियमसुद्धा नाही आहे. त्याचबरोबर आता 11 गुरुवार व्रत चालू आहे, तर मग गुरुवारी तुम्हाला एक वेळा पोथी वाचावी लागते आणि मग तुम्हाला 21 पारायण करायचे असेल ना, तर तुम्हाला 2 वेळा पोथी वाचावी लागेल. म्हणजे एकदा सकाळी वाचन करा, नंतर दुपारी एकदा वाचन करा. म्हणजेच काय, तर तुम्हाला गुरुवारी 2 वेळा पोथी वाचन करायची आहे. पण मी समजू शकते की इतर कामामधून आपल्याला एवढा वेळ मिळत नाही आणि मग आपली एक कोणती तरी सेवा होते, एक सेवा राहून जाते. तर त्यासाठी तुम्ही काय करा, एक आधीच थोडंसं मग 21 दिवसाचं पारायण करण्यास सुरुवात करा. म्हणजेच एखाद दिवशी गुरुवारी तुम्ही गॅप घेऊ शकता. तर तसं संकल्प करतानासुद्धा मी अखंड पारायण करेल असं जर शब्द दिला, तर तुम्हाला ओढाताण करून ती सेवा करावी लागेल. जर शक्य असेल तर तसा शब्द द्या, नाही तर संकल्प करताना मी फक्त 10 एप्रिलपर्यंत 21 पारायण करेल असे म्हणा. मग 1-2 दिवस मध्ये अडचणी आल्या तरीसुद्धा तुम्ही तो गॅप घेऊ शकता आणि मग दुसऱ्या दिवशी 2 करू शकता पारायण, काहीच हरकत नाही आहे. तर तुम्हाला याबद्दल समजलं असेल. तारक मंत्राची सेवासुद्धा कशी करायची हे आपण सांगितलेलं आहे. तर तुम्हाला 21 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत स्वामी महाराजांची अतिशय प्रभावी सेवा पाहिजे आहे. आता श्री स्वामी चरित्र सारामृत हा तर महाराजांचा आत्माच आहे, पण या सर्व सेवेंचं फळ देणारी जी सेवा आहे ती सेवा आहे नित्यसेवा. आपल्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत जी पोथी आहे, त्याच पोथीमधील आपल्याला दररोज क्रमशः 3 अध्याय वाचन करायचे असतात. खूप जण जे भक्त आहेत ना, अजूनही त्यांनी नित्यसेवा सुरू केलेली नाही आहे. काही घरांमध्ये काही सुनांना सासुरवास आहे, त्यांना फार सेवा करता येत नाही. तर आता ज्यांची अडचण आहे बघा, त्यांना नाही जास्त जमत ना, तर ज्या जमतील त्या सेवा करा. पण ज्यांचे खूप प्रश्न कठोर आहेत, कठीण आहेत आणि त्यांना त्यातून मार्ग काढायचा असेल, तर स्वामींची नित्यसेवा ही व्हायलाच पाहिजे. तर स्वामींची नित्यसेवा कशी करावी समजून घ्या. 21 तारखेला आहे गुरुवार, तर 21 तारखेपासून ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला ही 21 दिवसाची सेवा करायची आहे आणि या सेवेचा अतिशय प्रभाव भारी पडणार आहे. तर तुम्ही अजून स्वामी चरित्र सारामृत पोथीला सुरुवात केली नसेल, तर तुम्ही 21 तारखेला बिनधास्त सुरुवात करू शकता. म्हणजेच तुमची त्यानंतर फक्त मासिक धर्म नसावा. आता ज्या महिलांचा त्यानंतर मासिक धर्म असेल, तर त्या महिलांनी आधी 2-4 दिवस म्हणजेच आज किंवा उद्यापासून जरी केली ना तरीसुद्धा चालेल. तर 21 तारखेला गुरुवार आहे, त्यानंतरच्या सुद्धा पुढच्या 28 तारखेला गुरुवार आहे, त्यानंतर एक तिसरा गुरुवार पडेल 4 एप्रिलला आणि बुधवारी आहे 10 एप्रिलला स्वामी प्रकट दिन. म्हणजेच काय, तर 3 गुरुवार आपले या सेवेमध्ये येतात 21 दिवसांच्या. 3 गुरुवार 21 दिवसांची सेवा. म्हणजेच बघा, तुम्ही हा योगायोग एवढा सुंदर आलेला आहे. त्यासाठी मी म्हणते, जर तुमचा मासिक धर्म ह्या 20 तारखेच्या आतमध्ये येऊन गेलेला असेल किंवा ज्या महिलांचा झालेला असेल, चालू आहे, त्या महिलांनी 21 तारखेला नक्की ही सेवा करा. मी स्वतः ही सेवा 21 तारखेपासून ते 10 एप्रिलपर्यंत करणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार आहे. त्यासोबतच मला यावेळी संकल्पयुक्त नित्यसेवा करायची आहे. मी याआधी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की मी कोणकोणत्या सेवा करते, पण आता ज्या ज्या सेवा सुरू करेल त्या प्रकट दिनाआधी एकदा नक्की एका व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण काय होतं, माझ्याकडून नित्यसेवा मी आधीच म्हटलं की आज नाही झाली काही कामानिमित्त तर मी उद्या करते, पण यावेळी मी असं नाही करणार. यावेळी मला पाहायचं आहे की किती अडचणी येतात आणि त्यामधून मी मार्ग कसा काढते. म्हणजेच माझ्या माऊलीपर्यंत मला पोहोचायचंच आहे. काय होतं, नित्यसेवा करतो, काहीतरी अडचण येते, आज झाली नाही, उद्या झाली नाही, मग एकदाच परवा करा, असं काहीच उपयोग नाही होत. या सेवेचा जास्त आपल्याला फळसुद्धा मिळत नाही. म्हणून तुम्ही काय करा, मनात एक ठाम निर्धार करा. आता तुम्हाला लग्न असेल किंवा कुठे काहीतरी कार्यक्रम असेल, मग अशा ठिकाणी जावंच लागतं, तर तो एक दिवस ठीक आहे. पण घरामध्ये असून बऱ्याचदा स्वामींची सेवा करतोय, आज माझं मन लागलं नाही, आज मला अस्वस्थ वाटलं, अचानकच मी आजारी पडले, हे प्रकार स्वामींच्या सेवेत आल्यानंतर घडतात. आणि 100% हे कोणासोबत घडतात, जो भाग्यवान आहे, ज्याच्या सोबत माऊली आहेत, त्याच्यासोबत हे घडतात. एकतर आपले महाराज आपली परीक्षा घेत असतात की आपण किती योग्यतेचे आहोत, आपण इथे किती काळ टिकून राहतो. अजून एक सांगते, स्वामी नेहमीच म्हणतात
की स्वामींच्या सेवेमध्ये येणे सोपे आहे, पण इथे येऊन टिकून निभून निघणे खूप खूप कठीण आहे. कारण इथे येणारा जो भाग्यवान आहे त्याला स्वामी बोलवत असतात, पण जेव्हा त्याच्या परीक्षा सुरू होतात तेव्हा तो किती दम धरतो आणि किती टिकून राहतो, ही खरी परीक्षा असते. आणि खरंच आपल्याला ही परीक्षा पास व्हायची आहे. म्हणजे काय तर तुम्हाला एक संकल्पयुक्त 21 दिवसांची तुम्ही नित्यसेवा करा. म्हणजेच काय, जर तुमच्या जे जे पारायण आजवर झालेले आहे, जे तुम्ही तारक मंत्र करणार आहात, या सर्व सेवेंची फळ फक्त नित्यसेवेमुळे होतात. नित्यसेवा म्हणजे काय, नित्य नियमाने माऊलींची जी ठरवलेली सेवा आहे ती करणे. म्हणजे काय, श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय दररोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला 11 माळ जप जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे. तुम्हाला 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. हा नित्यसेवेमधील तारक मंत्र आहे. आता ज्या ताई दत्तस्तुती पठण करत आहेत, ही सुद्धा आपली एक आपल्या गुरुदत्त स्वामींची नित्यसेवाच आहे. तुम्हाला ती सुद्धा सेवा करायची आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. 1 वेळा तुम्ही श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं सुद्धा तुम्ही 1 माळ जप करा. त्यानंतर कुलदेवीचा 16 वेळा तुम्ही जप करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आणि यासोबतच तुम्हाला पंचमहायज्ञसुद्धा 21 दिवस संकल्पयुक्त करायचा आहे. सर्वप्रथम आपण सकाळी उठल्याबरोबर गॅस पेटवतो, तर मग तुम्हाला एक छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे. त्याला 1 बोटभर तूप लावायचं आहे. चमचाभर लावा असं मी नाही म्हणणार. 1-2 बोट जरी त्याला तूप पुसलं, म्हणजे थेंब जरी पुसून तुम्ही तो कागद तुम्हाला गॅसवरती पेटवायचा आहे आणि स्वाहा म्हणून तुम्हाला तो खाली किचन ओट्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला चिमूटभर साखर घ्यायची आहे. आपल्या भिंतीच्या कडेला कुठेतरी टाकायची, जेणेकरून मुंग्या येऊन खाऊन जातील. आत्ता सध्या उन्हाळा आहे, पुष्कळशा मुंग्या कुठेही निघल्या जातात, त्या ठिकाणी तुम्ही साखर टाका. दररोज एक पहिली चपाती जी बनवतो, छोटीशी चांदकी बनवा, ती गाईच्या नावाने ठेवून द्या. म्हणजेच गाईला 1 घास अन्न द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक दुपारी 12 किंवा 12:30च्या दरम्यान किंवा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कावळ्याच्या नावाने छतावर 1 घास अन्न ठेवा. तुम्ही म्हणाल आम्हाला एवढा वेळ नाही आहे, आम्ही जॉबला जातो, आमच्याकडे कावळा येत नाही, आमच्याकडे गाई येत नाही. गाईच्या नावाने तुम्ही तुमच्या कंपाऊंडच्या बाहेर 1 घास अन्न ठेवा. कावळ्याच्या नावाने तुम्ही कंपाऊंडच्या बाहेर 1 घास अन्न ठेवा. बघा, चिमण्या, कुठलेही तरी पक्षी किंवा कबुतरं वगैरे हे येतच असतात. कुठलाही पक्षी प्राणी काही का खाऊन जाईना, पण तुम्हाला त्या नावाने ठेवायचं आहे. आता जे कोणी पाहुणे तुमच्याकडे येतात, आपण त्यांना चहापाणी तर करतो, पण दररोज एका व्यक्तीला आपल्याला चहा किंवा काहीतरी 1 घास अन्न म्हणा, 1 चॉकलेट म्हणा द्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही घरी नसतो, आम्ही जॉबला जातो, मग हे आम्ही कोणाला देवा? तर तुम्ही एखाद्या गरजूला येता जाता 1 रुपया द्या खाण्यासाठी, किंवा मग तुम्हाला जे देता येईल ते तुम्ही द्या. असं नाही की ते दररोज तुमच्याकडून झालंच पाहिजे. हल्ली काय होतं, आपण द्यायला जातो पण समोरचा सुद्धा घेणारा असावा. खूप जण आता इकडे आम्ही चहा पित नाही, आम्ही बाहेरचं खात नाही, असे सर्वजण असतात. आपण सुद्धा हा नियम पाळायचा आहे. परान्न घ्यायचं नाही. कोण कुठून कसं कमवतो, कोणाच्या मागे किती पितृदोष आहे हे आपल्याला माहीत आहे का? अजिबात नाही. त्यामुळे स्वामींची संकल्पयुक्त सेवा करत आहात, प्रकट दिनापर्यंत बाहेरचं कोणाचं काही खाऊ नका. आपलाच पितृदोष आपल्या मागे खूप सगळा आहे. लोकाचा पितृदोष आपल्या मागे लावून घेऊ नका. आता ज्या ताईदादांना बाहेरचं खावं लागतं, बाहेर जॉबसाठी जाता, मेसचा डब्बा आहे, हॉटेलचं खाता, ठीक आहे, किंवा लग्नाला जायचं आहे, मग पाहुण्याच्या इथे जेवण करावं का? तर नक्की करू शकता, पण मनातल्या मनात 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. या सर्व सेवा तुम्हाला नियमित करायच्या आहेत, संकल्पयुक्त करायच्या आहेत. संकल्प कसा करायचा, तर तुम्ही 21 तारखेला सुरुवात करणार आहात किंवा त्याच्या आधी 1-2 दिवस करू शकता, जर पुढे अडचण असेल तर. तुम्हाला उजव्या तळहातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, 1 फूल अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आणि महाराजांना तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा, माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा, आणि महाराज माझी अशी अशी इच्छा आहे, ही इच्छा माझी पूर्ण करा आणि सेवा माझ्याकडून करून घ्या माऊली, असा एक साधा सोपा संकल्प करा. बघा, तुमचा हा संकल्प फळात जाईल आणि तुम्हाला लवकर फळ देईल. 21 दिवसांची सेवा मी का सांगितली, कारण एक तुम्हाला सवय लावून जाईल आणि मग पुढे तुमच्याकडून नित्यसेवा दररोज होईल.
आणि भक्त हो, सर्वात शेवटी तुम्हाला एक प्रश्न पडेल की तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण करता, मग नित्यसेवा करता, तर मग नित्यसेवेतील 3 अध्याय वाचायचे का, की मग पारायणच आम्ही करतो? नित्यसेवा तुम्हाला दररोज करायची आहे. मग तुम्ही कोणतेही पारायण करा, नित्यसेवा केली तर पारायणाचे फळ मिळते. मी एक सांगते तुम्हाला की महाराजांचं तुम्ही खूप आर्ततेने मनापासून फक्त श्री स्वामी समर्थ जरी नामस्मरण केलं ना, तरीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होईल. बऱ्याच ताई काय करतात, थोडीफार सेवा करतात, मला हे पाहिजे ते पाहिजे, नाही मिळालं की आपण महाराजांना बोलतो की नाही स्वामींची सेवा केली पण नाही मिळालं. तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्या, पितृदोष असेल ना, तर मग तुम्हाला स्वामींची सेवा केली तरी काहीच उपयोग होणार नाही. म्हणूनच स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये पितृदोषावरती सुद्धा वेगवेगळे उपाय सेवा आहेत, त्यासुद्धा तुम्हाला कराव्या लागतील. आणि त्यामुळेच आपण पितृदोषावरील सर्वात प्रभावी सेवा पंचमहायज्ञ, जे तुम्ही 21 दिवस केले तर तुम्हाला सुंदर अनुभव येईल, खूप पितृदोष कमी होईल. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू जसं होईल तसं करण्याचा प्रयत्न करा. स्वामींची सेवा जी आहे, नित्यसेवा, ही तुम्हाला दररोज करायची आहे. हे 21 दिवस करून बघा, तुमचं बघा एखादं तरी काम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यापुढे तुम्हाला स्वामींची नित्यसेवा दररोज तुमच्या सेवेत ठेवायची आहे. तर भक्त हो, इथे सांगितलेल्या ह्या सर्व सेवा करताना तुम्हाला खूप अडचणी येणार आहेत. मी आत्ताच सांगते, तुमची मानसिकतासुद्धा तशी ठेवा. तुमचं एखाद दिवशी अचानक घरात भांडण होणार आहे, किंवा मग तुमच्याकडून आज सेवाच होणार नाही, आज अचानक तुमची मानसिकता बिघडणार आहे. पण फक्त काय मनात ठेवायचं की महाराज, जे काही षडरिपू मला त्रास देतात यामधून मार्ग दाखवा आणि सेवा करून घ्या. माऊली माझी तुम्ही परीक्षा पाहू नका, मी तुमची भक्त आहे आणि तुमच्याच चरणी आहे. दररोज मनापासून प्रार्थना करा आणि ज्या ठरवलेल्या सेवा आहेत त्या तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. स्वामी प्रकट दिनापर्यंत खरंच तुम्हाला सुंदर अनुभव येईल. तर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.